अशी मिरची खाण्यासाठी मस्त आहे, तोंडी लावण्यासाठी पावसाळ्यामध्ये. काही भाज्या नसेल तर अशी मिरची आपल्याला तोंडी लावण्यासाठी. तर अशी मिरची मस्त तळून खाता येते. पावसाळ्यामध्ये भाज्या उपलब्ध नसतात तर ही दही मिरची आपली उपयोगी पडते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. अशा या हिरव्या मिरच्या असतात ना, बुटक्या, ह्या घेतलेल्या आहे आणि स्वच्छ धुतलेल्या आहेत आणि कोरड्या करायच्या आपल्याला. आणि आता मधून मी याला चिरा पाडणार आहे. आणि या इथे बघा दही घेतलेलं आहे, 1 वाटी भरून छान मिक्स केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ही जिऱ्याची पूड टाकलेली आहे 1 चमचा, अर्धा चमचा धण्याची पूड टाकलेली आहे. आणि मिक्स करायचं आपल्याला, पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आहे. आणि ते मीठ टाकलेलं आहे, साधं मीठ 1 चमचा टाकून घ्यायचं आपल्याला, साधं मीठ. तर ते पाहू शकता बघा. आता हे आपल्याला अशा मधून चिरून घ्यायच्या त्या मिरच्या. आणि बिया पण काढायच्या, हवं असल्यास काढू शकता. आणि हे दही जे मिक्स केलेलं आहे तर हे पातळ नाही करायचं. आणि अशा कापलेल्या मिरच्या याच्यामध्ये आपल्याला ठेवायच्या आहेत. बघा सर्व मिरच्या हे ठेवलेल्या आहेत दहीमध्ये. आणि शक्यतो स्टीलचंच आपल्याला भांडं घ्यायचं आहे. आणि रात्रभराला आता पण झाकून ठेवायच्या आहेत. आणि असं मिक्स करायचं आहे व्यवस्थितपणे की या मस्त अशा मुरल्या जातात रात्रभर. आणि पाणी नाही ओतायचं याच्यामध्ये. तर चला आता झाकून ठेवूया आपण रात्रभर. तर इथे उन्हामध्ये मी ठेवलेल्या आहेत त्या मिरच्या. 3 ते 4 दिवस आपल्याला कडकडीत उन्हामध्ये ठेवायच्या आहेत. तर इथे ऊन नसल्यामुळे मी खिडकीमध्ये असे ठेवते ह्या मिरच्या. तर इथे पाहू शकता 3 ते 4 दिवसामध्ये बघा अशा मस्त कडक झालेल्या आहेत मिरच्या. अशा पूर्णपणे बघा कलर चेंज झालेला आहे. तर ही मस्त अशी मिरची लागते ना भाकरीबरोबर, आणि वरण भातासोबत अप्रतिम अशी लागते. पावसाळ्यामध्ये आपल्याला काही भाजी नसेल उपलब्ध तर अशी मिरची खाता येते तोंडी लावण्यासाठी. तर तुम्हाला आजची दही मिरचीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय. आणि जे कोणी नवीन बघणारे असतील ना चॅनल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा.